आपुला तो एक देव करुणे घ्यावा, 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 हे विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, 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 हे विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे, रती माईक दुःखाचे जनिते, रती माईक दुःखाची जनती, रती माईक दुःखाचे जनिते, रती माईक दुःखाची जनती, नाश्याचे अंत्यावसाने, आदी अंती अवसानी, आदी अंती अवसानी, अविनाश करी अपुर्यांचे, अविनाश करी अपुर्यांचे, लागे मना तिचे गोविंदाचे, रते माईक दुःखाचे जनिते, रते माईक दुःखाचे जनिते, आहे आदी अंत्यावसाने, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमचे उरे कीर्ती मागे, ये रती माईक दुःखाचे जनिते, ये रती माईक दुःखाचे जनिते, नाही आदी अंती अवसाने, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, ये रती माईक दुःखाचे जनिते, नाही आदी अंती अवसानी, अविनाश करे आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे, ये रती माईक दुःखाची जनिते, नाही आदी अंती अवसानी, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, ये रती माईक दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांची
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिनजीवा सुख नो हे. येरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा हा आम्हाला ईश्वर प्राप्तीचा एक मुलाचा सल्ला देणारा अभंग आहे. मानवी जीवनामध्ये देव आपला साकारावा, त्याच्याशिवाय तुम्ही सुखरूप होणार नाही सिद्धांत सांगतात. आणि मग सुखरूप व्हायचं असेल तर मग माईक पदार्थ तुम्हाला प्रतिबंध म्हणून आडवे उभे आहेत. ते माईक पदार्थ तुम्ही कळवून घेतले पाहिजेत. त्यांची एक भूमिका सांगतात. कसे आहेत माईक पदार्थ, तर नाही आधी अंती अवसान. ते अंतीही नाहीत, अवसानही टिकत नाहीत आणि आधीसुद्धा त्यांना नाही. पूर्वी नव्हते, काही काळ जन्माला आले आणि काही काळानं नाश पावले. आणि मग अशा माईक पदार्थामध्ये मन अडकून राहण्यात काय सुख आहे. म्हणून अविनाश असणाऱ्या परमात्म्याची तुम्ही संगत धरा, पिसं लावून घ्या, वेड लावून घ्या. माईक पदार्थात वेड लावून खुळं होण्यापेक्षा देवाचं वेड लावून घेतलेलं बरं. अविनाश करतो तो, त्याचा फायदा सांगतात देवाचा. अविनाश देव आपल्याला करतो म्हणजे आम्ही मरणार नाही कधीही. आम्हाला असं मरण रहित करेल. जन्म मरण धर्माच्या रहित करणं, याला खरं अमर होणं म्हणावं. अमर म्हणजे अमृत पिणे नव्हे. आणि मग असा लाभ मिळाल्यानंतर मग काय एकदाच मरावं लागतं, परत जन्माला यावं लागलं. तो काय म्हणे, एका मरणेची सरी. आणि मग असं मेलेल्यांची कीर्ती उरते, कसं तरी मरणाऱ्यांची कीर्ती उरत. तो काय म्हणे, एका मरणेची सरी. असं मरण यावं जीवाला, उदात्त असं चांगलं मरण यावं, जेणेकरून देव कळवून घेतलेला असावा, तळमळ उरलेली नसावी, इच्छा वासना संपलेल्या असाव्यात, देवा व्यतिरिक्त कसलीही अंतःकरणात कामना वासना असू नये. असा एक सुंदर आम्हाला अंतःकाळ यावा. तोच शेवट असेल. जन्माचाही शेवट तोच असेल, मरणाचाही शेवट तोच असेल, जीवनाचाही शेवट तोच असेल. याजसाठी केला होता शेवटचा आधीच असा गोड व्हावा. आता आम्ही 12 दिवसाला गोड जेवण करतात, हे गोड व्हावं नाही. आयुष्यावर कधी सळा लागला नाही, त्याचं गोड कसं होईल सांगा. हेतू काय इतकं आपण असं समजून घ्यायचं. व्यवहारातलं गोड वेगळं, मग तिथं गोड काय करायचं ह्याच्यासाठी सल्ला मसलत असते. म्हणजे श्रीखंड करावं, लाडू करावेत, कळीचं करायचं का भान्नाचं म्हणजे रव्याचं करायचं, ह्याचं सुरू असतं हे सगळं. ते गोड असणं वेगळं आणि वास्तव गोड असणं वेगळं. वास्तव गोड म्हणजे काय हो, जिथं सगळ्या कटू भावना शांत झालेल्या असतात, रागद्वेषादी द्वंद्व संपलेली असतात, सुखदुःखादी सगळे धर्म तिथं लयाला गेलेले असतात. अशी एक अवस्था येते. ती तुकोबारायांनी भोगली, ज्ञानोबारायांनी ती अवस्था आम्हाला सांगितली. मरणाही आधी राहिलो मरुणी, माझे म्हणजे असं समाधान केलं देवानं. मरणाची भीती गेली, मरण माझे मरुणी गेले, मजला केले अमर. अशी तुकोबारायांनी एक उंची गाठली. साक्षात देव त्यांना नेण्याकरता आले आणि असा अनुभव ते सांगतात. मला ही अवस्था लाभली. अशी कीर्ती मागं माणसाची उरते. म्हणून मोलाचा सल्ला आम्हाला आहे. मानवी जीवन हे मर्यादित आहे, बंदिस्त आहे. म्हणून प्रत्येकाने लगबग करावी, गडबड करावी, सावध व्हावं. हरीचं जागरण आहे तर सावध होऊन यावं, बेसावध राहता कामा नाही. नुसतं अवकाळी पाऊस आहे असं कळाल्याबरोबर लोकांनी झाकाझाक सुरू केली का नाही हो. शिणी गोळा केल्या, वैरणी गोळा केल्या, काही कुट्टी करून ठेवली, काहींनी बॅगा भरल्या, काहींनी किरकळ बंदिस्ती करून घेतली, काहींनी पाणी पाजायचं 2 दिवसावर पुढं ढकललं. आजचा पाऊस बघून उद्या पाजूया. काय व्यवस्था आहे माणसांची. संसारात इतका बारकावा करतात पण परमार्थात मात्र बारकावा करत नाही. परमार्थातला बारकावा तुकोबाऱ्यांना अपेक्षित आहे. तुकोबाऱ्या त्याचं वर्णन करतात. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध
हरिचालू जागरणा जेथे वैष्णवांचे भर जय जयकार गर्जतसे पळून या गेली झोप होते पाप आडते. तुकोबरायांनी सांगितलेलं आहे सावध का माणसं होत नाही तर पाप प्रतिबंध आहे. देव आवडत नाही पाप आडवं येतं कोणत्याही रूपाने येईल. महाराज भजनाला जायचं म्हटलं पोटात कळ तरी उठल कोणतरी पाहुण्याचा फोन तरी येईल काहीतरी मस्त तरी आडवं काय का असे ना आडवं येते. जवळचा एखादा गल्लीतलाच माणूस म्हणते आता 9:30 वाजले कशाला चाललायस झोपचा आता अर्ध्या तासानं सुटतंय. काही का असे ना प्रतिबंध येईल. आणि ज्याच्या मनात करायचंच नाही महाराज आधीच रडवी म्हणतात ना आमच्याकडे त्याला प्रत्यक्ष कार्यप्रवृत्त व्हायचं नाही त्याला फार फार विकल्प. म्हणून चांगल्या कामाला विकल्प फार. आपण महाराज कोणाचीही भीड धरू नये एकलं एकट्यानं सुटावं परमार्थासाठी मागे पुढे उभा राहायच. देवरक्षण करायला समर्थ आहे. म्हणून आपण निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. कुणाची वाटच बघायची नाही. देव आहे मी त्याच्या आपल्या आनंदासाठी चाललो आहे देवाला कळतं. म्हणून देवाला सांगून सगळ्या गोष्टी असाव्यात. मी हरीचं जागरण करत आहे. देव जागाच आहे कायम देवाला जागवावं लागत नाही. आम्ही जागा नाही आम्ही झोपलेलो आहोत. आपल्या हिताच्या ठिकाणी आम्ही झोपलेलो आहोत. आमचं हित काय आहे संसार करणं हे हित नव्हे. संसार प्रत्येकालाच मागं लागलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये किती रमायचं किती त्यामध्ये खपायचं हे प्रत्येकानं ठरवायचं आहे. आपलं हे शरीर साधन म्हणून दिलं आहे. आहार निद्रा भय मैथुन या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यात विशेष करून प्राण्यांना हे 4 दोष आहेत महाराज. आहार हा दोषच आहे निद्रा हा दोषच आहे भय दोष आहे मैथुनही दोषच आहे. दोष असं का म्हणायचं आहार शरीर रक्षणाकरता आहे का आवडीनं खात बसायचं शरीर रक्षणासाठी. बरं भजन आहे त्या दिवशी भोजन जास्त करावं का कमी खायला पाहिजे. भजन सरस करायचं असलं तर भोजन निरस पाहिजे. तर भरपूर खाऊन आल्यावर वरचा सूर लावायचा म्हटलं अडचण पडणार नाही. मग बसून भजन म्हणाय अडचण पडते उभारून भजन म्हणता येत नाही त्रास होत आहे. आणि मग झोप येते. आणि मग झोप काय येते आहारावर आमचं मन अजून अडकून आहे. निद्रा 12 वाजले की बंद करा भजन म्हणतात. आता भजनाला ही टाईम उरलेली नाही झोपायचं म्हणतात निद्रा. भय आहे प्रत्येक गोष्टीत भय आहे. मनाचं भय आहे वेगळं शारीरिक भय आहे. हे सगळं सांभाळावं लागतं. आणि मग उद्या काय होईल हेही चिंता आहे. आणि मग मैथुनादी गोष्टी ह्या सगळ्या आवडीचे विषय आहेत माणसांनी. म्हणून मर्यादित असावं. ह्या दोषातून पार पडलेला महात्मा होतो. ज्याने आहार सांभाळला त्याचं भजन सरस होत राहतं. ज्यानं निद्रेवर विजय मिळवला त्याला जप करता येतो. ज्याला भय कशाचंच उरलेलं नाही महाराज सभय अवस्था आहे तोपर्यंत जीवदशा आहे. निर्भय अवस्था आहे त्यावेळी महाराज हरिदास होऊ शकतो. हरी तैंशी हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आस. महाराज तुकोबारायांना कशाचंच भय नव्हतं. याचा अर्थ ते निष्ठुर होते किंवा त्यांचे तेच फिरत होते असं नाही. त्यांना व्यवहार कळत नव्हता वेडे होते असं नाही. भय कशाचं धरायचं सांगा शेवटी मरणाचंच आहे ना रे भय. मेलं तर काय शरीर मरेल का आम्ही मरणार आहे यातला शरीर मरेल. मग शरीर मरेल ही एक योजना कळवून घ्यायला पाहिजे. म्हणून अभ्यास करावा लागेल. काय काय अभ्यास करायचा आत्मा मरत नाही शरीर मरतं. अशी किती शरीरं आम्ही धारण केली असतील किती वेळा जन्मा यावे किती भावे फजेत. आणि ही सगळी वासना आमच्याकडून करून घेत आहे. आणि वासना 2 पद्धतीची आहे. वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धा च मलिना च. मलिना जन्मनी हेतू शुद्धा जन्म विनाशिनी. शुद्ध वासना तुम्हाला जन्माला प्रतिबंध करते. मलिन वासना तुम्हाला जन्माला घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोणतीही वासना भोगायची उरू नये. पंक्तीला बसलं तर जिलेबीवाला अनेकदा यायला पाहिजे होता असं होता कामा. विकत आणून खाल्लेली परवडली खरं वासना शिल्लक ठेवून त्यातनं यायचं. मला हे पाहिजे होतं हे हवं हे नको असं असू नये. सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम गोकी. सांडायचं काय काय टाकायचं काय मांडायचं इथं काहीच करता येत नाही. आपल्या हातात काय आहे सांगा फक्त करत राहणे. आणि मग करायचं काय नेमकं तर शास्त्रानं सांगितलं आहे तसा संसार करायचा. त्याला विधीनं केलेला संसार म्हणावा. आणि संतांनी सांगितलं आहे तसा परमार्थ करायचा. हा परमार्थ आमच्या मनासारखा करून चालेलो संतांनी सांगितलं आहे तसा करायला पाहिजे. संत सांगतात कसा परमार्थ करायचा तर नाथ बाबा सांगतात जया परमार्थी चाड तेने सांडावे लिगाड
धरुणी भजनाची चाड नित्यनेम आदरे. ज्याला परमार्थ करायचा आहे त्यानं हे सगळं लिगाड वगैरे सगळं सांगावं. याच्यामध्ये मन आपलं अडकून ठेवू नये, कारण यानंच देव दूर जातो. लौकिक गोष्टीमुळे त्याच्याकडे मन अडकून राहतं आणि मग काय होतं, ज्याच्या हेतूसाठी आम्ही भजन करतोय तो भजनाचा हेतू जर आमचा चुकला तर केलेलं सगळं भजन वाया आहे. वाया गेले ते भजन उभयता लोभी मन. लोभ शिल्लक ठेवून जर आम्ही भजन केलं तर ते वाया जाईल. तुकोबाराय सांगतात, ब्रह्मज्ञान सांगणारे पुष्कळ भेटतील. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. मनात धन मिळवावं अशी इच्छा आहे, मान मला मिळावा, आणि तोंडानं ब्रह्मज्ञान बोलतं. हे कसं शक्य आहे हो? हे एका म्यानात कशा 2 तलवारी बसतील? नाहीत बसणार. बरं, बसवल्या दाबून तरी खरोखर जी तलवार युद्धाला पाहिजे तीच त्या वेळेला नाही बाहेर आली तर म्हणूया आम्ही बसत नाही ती एका म्यानात 2 तलवारी, पण अगदी दाबून बसवले असं म्हणूया. आणि मोडकीच तलवार हातात आली युद्धाला आणि त्यानं मारून गेलेला सुद्धा आम्हाला कळणार नाही. तसं संसाराच्या वाटेत असे कित्येक मरून गेलेले लोक भेटतील. तुकोबाराय सांगतात, जग चले उस घाट कोण जाय, नाही समजत फिर फिर होते खाय. या जगाच्या वाटेनं जाणारे असे पुष्कळ मेलेले मी पाहिले. तुकोबाराय म्हणतात, मी नाही जाणार त्या वाटेनं. मी का जाणार नाही त्या वाटेनं? तर त्या वाटेनं गेलेला आज तागायत कोणही अस्तित्वानं सांगायला परत आलेला नाही. सगळे पुढे संत गेले ते निधानाला पोचले, आणि तुम्ही आम्ही गेले ते सगळे महाराज. आपली मुक्ताई सांगतात, फिर गोते खसे असा अभंग आहे. सुरुवात मुक्ताईंचा अभंग आहे. भरला मायेचा पूर लोंढा वाहुनी आजाशी. काहीतरी प्रमाण सुरुवात आहे त्याची. हा मायेचा पूर भरलेला आहे, लोंढा आहे, आणि यामध्ये एखाद दिवस एक तू सुद्धा त्यात वाहत जाणार असेल असं म्हणतात. की फिरत फिरत प्राणिया फिर फिर गोथे खासी. भरला मायेचा पूर लोंढा वाहुनिया. भवनदीचे पाणी सकया फार ओढिते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडिते. मुक्ताई म्हणते, म्हणे चांगया ऐक रोकडे, की हे चांगया तू माझं हे असं बोलणं ऐक. या भवनदीनं भरपूर लोकांना आतापर्यंत पाडलेलं आहे, म्हणून भवनदीचे पाणी सकया फार ओढिते. अनेकांना यानं काय केलेलं आहे, गुरफटून टाकलेलं आहे. म्हणून ही देवाची माया आतापर्यंत कोणाला कळली नाही. बघतो म्हणणाऱ्याला हे शक्य झालेलं नाही. म्हणून देवाचं कर्तृत्व बघावं, मायेच्या कर्तृत्वाकडे फार टक लावून बघत बसू नये. नारद मुनी एक दिवस भगवंताला म्हणाले, देवा तुझी मला माया दाखव, क्षणभर माया बघायची इच्छा आहे म्हणाले. देव म्हणाले, काय तुला बुद्धी सुचली, चांगलं काहीतरी बघायचं मागशील काय, माया बघायचं मागायलाच म्हणाले. नाही म्हणाले, दाखवायला पाहिजे. मग देवाचं काम असं आमच्यासारखं नसतंय, खिशातनं हात घातला आणि पैसे दिलं असं नाही. देव जरा विस्मरणात नेतोय. आणि 4-8 दिवस घालवले महाराज, आणि आंघोळीला म्हणून आले. देवानं यमुनेत आंघोळ केली आणि वर येऊन पंजे बांधायला, आपलं धोतर बांधायला सुरुवात केली. आणि आपले नारद मुनी नाही, सुदामदेव म्हणत होते. आणि मग सुदामा मित्र होता. सुदामा आंघोळ करण्याकरता आत उतरल्याबरोबर डुबकी मारल्या महाराज काल्पनिक मायामय म्हणा, भासमान म्हणा, सुदामदेव एका नगरीमध्ये राजाचा राज तिलक होणार होता. अशा नगरीमध्ये एक राजा हवा होता त्यांना. तो राजा नवीन जो येईल त्याला ती हत्तीनं माळ घालणार होती. आणि मग सुदामदेव पाण्यात बुडले. एवढ्या वेळेत त्यांचा जन्म एका नवीन राजघराण्यात झाला तिकडं. आणि मग तिकडं राजाचा तिलक करायला सुरू होता. तिथं सुदामदेव हजर झाले. हजर झाल्या काय झालं, सुदामदेवानं ओढून नेलं सभेमध्ये. तिथं हत्तीनं आली आणि हत्तीनं माळ कोणाच्या गळ्यात अडकली, सुदामदेवांच्या गळ्यात. आता तिथं हा राजा झालेला बघितल्यानंतर राजपुत्र होता हा. राजपुत्राचं लग्न झाल्यावर मुलं बाळं झाली. आणि काही दिवसानं ती राजाची पत्नी म्हणजे सुदामदेवांची झालेली ती पत्नी वारली. त्या राजाचा असा नियम होता, तिथं बायको वारली की त्या बायकोबरोबर नवऱ्यानं सुद्धा सती जायचं. असा एक उलटाच विधी होता. आणि मग सुदामदेवानं सुद्धा महाराज बांधून न्यायला सुरुवात केलं.
बायको वारलेली आहे राणी ती, आणि मग राणीच्या सरणावर सुदामदेवांना बांधायला ज्यावेळी नेलं त्यावेळी सुदामदेव मला सोडा, मी नाही म्हणाले, मी जाणार नाही, माझी बायको आहे, जाऊ दे ती, पण मी नाही जाणार. असं करत मी नाही करत पाण्यातनंच बाहेर आले महाराज पळत पळत पळत. देव म्हणाले सुदामा काय झालं, काय नाही, मला धरून नेऊन पेटवती म्हणाला, तुला काय सांगू. आता हा पाण्यात उभारला आणि पेटवलं कसं सांगा. सांगायचं काय, माया म्हणजे अकल्पना, कल्पना करायच्या पलीकडले पदार्थ दाखवायची शक्ती आहे. अचिंत्य चिंतामणी म्हणतात तिला, अचिंत्य अशी शक्ती आहे. आणि मग ती दुर्धर पदार्थ निर्माण करते. इंद्रजाल विद्येने जसे दुर्घट पदार्थ तयार केले जातात, गारुडी जसे वेगवेगळे पदार्थ दाखवतात बाजीगरीनं, तसं ही माया अनेक वेगवेगळे पदार्थ दाखवायचं तिचं सामर्थ्य आहे. आणि त्या सगळ्या मायेचा चालक मालक परमात्मांचा पांडुरंग परमात्मा आहे, कृष्ण परमात्मा आहे. म्हणून फारसं या मायेमध्ये रमूने अशा कित्येक कथा आहेत मायेविषयी. पुष्कळ नारदांची, नारद की तो भई नारदी 80-90 गाजी. नारदांना 60 संवत्सर झाली, ते स्त्रीच झाले, पाण्यात उतरल्या त्यांचं लग्न झालं, विवाह झाला, मुली झाल्या, असं वर्णन आहे. ती 60 संवत्सर म्हणजेच 60 आमची काय आहेत वर्ष, शक, ज्याला पंचांगात आम्ही काय म्हणतो संवत्सर म्हणतो. आणि प्रत्येक गुढीपाडव्याला बदलत राहतं. ही नारदांची मुलंच म्हणायची 60. म्हणून 60 वर्षानं पंचांग परत पहिलंच येतं, काही बदल असत नाही त्यामध्ये. हेतू इतकाच सांगायचा की माया कार्य आणि माया हे 2 पदार्थ अजिबात कोणाला आतापर्यंत मोजता आलेले नाहीत. अशी माया नको तितके महाराज जगच्चत्र निर्माण करणारी ही माया ज्याच्या अधीन आहे तो परमात्मा हृदयस्थ प्रत्येकाच्या आत आहे. पण आम्हाला तो आहे असून देखील का कळेनासा झालेला आहे, तर ज्ञानोबाराय त्याच्यासाठी दृष्टांत देतात. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्य परंतप अप्राप्यमं निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. की अश्रद्धावान पुरुषांना देव कळत नाही, श्रद्धावान माणसाला तो असते कळेल. पाहे पा दूध पवित्रानी गोड, पाशी त्वचेची पदराड, परी ते अभ्यरुण्या गोड अशुद्ध कायन सेविती. का कमलकंदा आणि दरदुरी उदाहरणं दिली, एकापेक्षा एक सरस चढते दृष्टांत दिलेले आहे. दुधाच्या गाईच्या काशेजवळच गोचिड असतो आणि तिथंच महाराज वासरूसुद्धा दूध प्यायला जातं. एक रक्त पितोय आणि एक दूध पितोय. वास्तविक कितीतरी लिटर रक्त फिरावं लागतं तेवढी दूध लिटरभर तयार होतं, असा एक सिद्धांत आहे. 8 लिटर फिरायला लागत असेल, 10 लिटर फिरायला लागत असेल, ते असं शुद्ध होऊन फिरलं की 1 लिटर दूध तयार होतं आहे म्हणे. मग आता त्या गोचिडाला दूध जवळच आहे खरं, तो काय पितोय हो, वासरू निदान बांधून सोडाय तरी लागतं, हो कायम काशेला चिकटलेला आहे. खरं जवळ असून याला रक्त प्यावं अशी बुद्धी आहे. आणि तो दूर असून अनन्य आहे, ते पोटातून आलेलं आहे, त्याला दूधच प्यायची इच्छा आहे. ते आईला राखून आईचं अन्न सेवन करतं आहे आणि हा जवळच राहून आईचं रक्त पितोय. आता त्याच्यावर त्याचा जन्म आहे, त्याच्याच घामातून तो उत्पन्न झालेला आहे गोचिड. हे तू काय असे अर्थभक्त काही आहेत की ते देवाजवळ राहतात, खरं देवालाच काय करायचं, शोषण करून घ्यायचं, देवालाच पैसे मागायचं, देवाकडेच इच्छा व्यक्त करायच्या. तुकोबाराय म्हणतात अशा भक्तांचा उद्धार होणं शक्य नाही. म्हणून दूध पवित्र आहे, ते घेण्याकरता वासरू जसं अनन्य आहे तसं आम्ही देखील अनन्य राहिलं पाहिजे. का कमलकंदा आणि दरदुरी नंदनू केच घरी, परी परागू सेविजे भ्रमरी येराच खुल चिवरे. कमळाचा कांदा म्हणजे कमलाचं फूल त्याच पाण्यात उमलतं, तिथंच बिडूक असतो. तो बिडूक महाराज चिखल खाऊनच सगळ्या तलावाला काय करतो, ढवळून टाकतो. पण तिथंच एक भुंगा येतो आणि त्या कमलकंदाच काय तो कमलाचा सुवास घेऊन जातो, त्या कमळाजवळ सदैव राहतो. पण हा सुवास घ्यावाशी याची बुद्धी होत नाही. श्रद्धाहीन पुरुषाला असाच देव अजिबात सापडत नाही. म्हणतात का निदैव्याच्या परिवरी लोह्या रुतली आहा ते सहस्रवरी, परी ते तबैसोने उपवासू परी का दरिद्रीजे. एकाच्या घरामध्ये कढया पुरलेल्या आहेत सोन्यानं भरलेल्या मोहराच्या जमिनीमध्ये, त्यावर तो निवांत बसतोय, दिवसभर भीक मागून येतोय आणि तिथंच बसून तुकडं खातोय गावातलं. आणि खाली काय पुरलेलं आहे हो, सोन्याच्या मोहराच्या कढया पुरलेल्या आहेत. आता एवढ्या सोन्याच्या कढईवर बसून तो काय खात आहे, गरिबीचं भीक मागून तुकडे खातोय. मला सांगा त्याच्या खाली सोन्याचा साठा आहे का नाही हो, पण अजून कळाला आहे का हो त्याला, नाही कळालेला. म्हणजे जवळजवळ माऊलीनं आणलेलं आहे. पहिलं वासरू लांब होतं, आता बिडूक आणि कमळ जवळच आहेत, तिथं दूध पिण्याची प्रक्रिया आहे.
इथं भ्रमर घेण्याची पराग सेवन करण्याची प्रक्रिया आहे. इथं जवळच धन आहे पण याला ठाऊक नाही. मी माझ्या धनाचा वाटेकरी आहे पण मला ते अजून हस्तगत झालेलं नाही. आता ते असते 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 सांगतात तैसी अहम ममतेचे लवड सवडी माते न पवतीची बापुडी म्हणून जन्ममरणाची दुथडी ढवळती ठेली. निदैवाच्या परिवारी म्हणतात. निदैव मनुष्य कसा असतो, दैव द्यायला आलेलं असतं पण प्रारब्ध असं विचित्र येतं की ते तुम्हाला कशी बुद्धी पालटून कधी ते बिघडून टाकेल सांगता येत नाही. धरणावरून येताना एकाला सोन्याच्या मोहराचा हंडा दिसला आणि मग तो ठेवलेलाच होता. पण याला असं वाटलं धरणावरून जात असताना डोळे झाकून कसं जायचा एक प्रयोग करूया म्हणाला. आणि त्याने या काठाला डोळे झाकले, मला सरळ जाता येते का बघूया म्हणा. आणि ते जाता जाताच तो सोन्याचा हंडा याला पायाला लागला. पण यानं डोळे उघडून बघितले, हा पुढं गेला. पुढं गेल्यावर हंडा मागं राहिला. मला सांगा, डोळं झाकायची बुद्धी जी सुचली ती दैववान म्हणायची का अभागी? अभागी. तसं आम्हाला मानवी जन्मात आलं, इथं आल्यानंतर पिंपळगावात आहे की मर्यादित संसार करायला पाहिजे, बरोबर आहे. आम्ही सगळे संसारी लोक आहोत, बरोबर आहे. पण रात्रंदिवस शेतात राहायचं काय, केवढी आसक्ती धरायची त्या गोष्टीची, ज्याचं त्यानं ठरवायची. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, काही गोष्टीचा त्याग थोड्या काळ करावा लागेल. म्हणून निदैवाच्या परिवरी लोह्या रुतले हाती परितेत बैसोनी दरिद्रीजी. तर अशी पुष्कळ उदाहरणं देत देत माऊली सांगतात अहम आणि मम या दोन गोष्टीने जीव बांधला गेलेला आहे. तैसी अहम ममतेची लवड सवडी माते न पवतीची बापुडी म्हणून जन्ममरणाची दुथडी ढवळते ठेली. मी शरीराला म्हणतोय आणि शरीर संबंधानं धन दारा पुत्र ही माझे आहेत असं म्हणतोय. आणि यामुळे बांधला गेलेला जीव वास्तविक ही माझी नसून माझा देव आहे हे मात्र कळायला अजून त्याला तयार नाही. देव का माझा आहे हो? देवाच्या अस्तित्वावरच माझं अस्तित्व आहे, घरच्यांच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व नाही. देव आहे म्हणून मी बोलतोय, देव आहे म्हणून बोटा हलतात, देव आहे म्हणून स्वरपेटी वाजते, पकवाज वाजतोय, टाळ वाजतोय, कीर्तन सांगतोय मी. ही सत्ता त्याची आहे. तुकोबार आहे ना, एवढ्यासाठी सांगायची वेळ आली. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, चाले शरीर कोणाची ये सत्ते, चाले शरीर कोणाची ये सत्ते. कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, चाले शरीर कोणाची ये सत्ते, चाले शरीर कोणाची ये सत्ते. शरीर जड आहे आणि परमात्मा चेतन आहे, चालवतोय तो. चाले हे शरीर म्हणतात. शरीर चालतंय काय चालवलं जातंय? मग चालवणारा चेतन म्हणायचा का चालणारं चेतन? पेट्रोलमुळं गाडी चालती का गाडीमुळं पेट्रोल पळतंय? काय
टाकी गाडीच्या डुसकीवरच असते ना. मग पेट्रोलला पळवत आहे म्हणायची गाडी का पेट्रोल गाडीला पळवत आहे? अनिर्वचनीय, कळत नाही लवकर. का कळत नाही? कोणामुळं काय चालतं हेच नेमकं कळत नाही. महाराज, एक ब्राह्मण दाम्पत्य होतं. त्याची बायको सुवासिनी म्हणून सांगायच्या, कोणतरी मिहून सांगायचा जेवणाला. तो म्हातारा थोडासा त्याला पक्षाघात लकवा झालेला होता, तो झोपूनच असायचा. आणि ती म्हातारी काय करायची, कोणीतरी जेवायला सांगितलं की काका येणार नाही, तब्येत ठीक नाही त्यांची म्हणायची, मलाच तुम्ही वाळला शिदा बांधून द्या. ती जायची, थोडंसं जेवायची आणि ती घरात आली की असं म्हणायची, मी आहे म्हणून तुम्ही जगलाय म्हणायची. कुणाला? मालकाला. आता तुम्हाला सांगायची गरज. तो म्हातारा म्हणाला, मी आहे म्हणून तुला जेवाय बोलवते. आता नेमकं सांगा, कुणामुळं कोण जेवतंय? म्हणजे त्याच्यामुळं हिला सुवासिनीपणा आहे, आणि हिला जी सुवासिनीपणा म्हणून जेवायला सांगतात ते मालकाच्या अस्तित्वामुळं आहे. सुवासिनी बघत असताना कुंकू बघितले की नवराच दिसतो नव्हे. नवऱ्याचं प्रतीक कुंकू आहे. मग कुंकुवाचं अस्तित्व नवऱ्यावर आहे का हिच्या कपाळावर आहे? कपाळ आहे म्हणून कुंकू काय, नवरा आहे म्हणून? म्हणजे एवढं खाली येऊन सांगायला लागू नये. तसं वारकरी आम्ही बुक्का लावला आहे म्हणून काय, माळ आहे म्हणून का आम्ही वारकरी पण जपायला पाहिजे? बुक्का नसला तरी मी वारकरी आहे अशी भावना पाहिजे. बुक्का काय सगळीकडे असतोय आणि दिवसभर राहतोय आमचा लावलेला. तासभर वैरणला गेले की जातोय पुसकाटून सगळं. घाम आला, तोंड धुतलं, पाणी पाजाय गेलं इकडं तिकडं. आम्ही माणसं महाराज टावेल बांधताव, काही बांधताव, गंधसुद्धा पुसकट होऊन जातो. याचा अर्थ मग काय, आता मग संध्याकाळी गंध लावून याय पाहिजे कीर्तनला. सकाळसारखा गंध दुपारला हात लावून ये, एकदा लावला की वास तेवढ्या. ते आंघोळ केल्यावरच धरायचा गंधाने बुक्का. आम्ही संसारी माणसांनी 3 वेळा 4 वेळा काय करत बसायचं? आम्हाला तितकासा वेळ नाही. ते कुणी करायचं? मठात बसून बसणाऱ्यांनी ते करायचं काय? आणि मग कोरून मुद्रा लावावी, सगळं करावं. त्याला वेळ आहे तेवढा शिल्लक, आम्हाला कुठला वेळ आहे? म्हणून फार उठाठेव करू नये. आम्हाला जे करायचं आहे ते करायचं. नेमकं अस्तित्व कुणामुळं कुणाचं आहे? शरीर चालतंय असं दिसतंय, पण चालवणारा मात्र दिसत. मग दिसत नाही तो खरा का दिसतंय ते खरं? दिसत नाही तो खरा. मग दिसत नाही हा व्यवहार तुम्हाला सांगतो. लाट बघत असताना पाणी दिसत नाही, काय दिसते? लाट दिसते. मग लाटेत पाणीशिवाय काय आहे हो? पाण्याशिवाय लाटेत. अलंकार बघत असताना आम्हाला अलंकारात नजर अडकते. वास्तविक ते सोनंच आहे का नाही हो? मग सोनं दिसायला पाहिजे का अलंकार? कळायला काय पाहिजे त्यातलं? सोनं. कळायचा विषय आहे सोनं, दिसायचा विषय आहे अलंकार. हां, हे असलं डिझाईन मला नको. आमची मुलगी असं म्हणते, असं डिझाईन द्या. मग त्या पद्धतीचं डिझाईन करायला सांगायचं. त्याच्यात मग अर्धा ग्रॅम काय ग्रॅम वाढलं तर कमी जादा ते पैसे भरायचे. पण सोन्याचा कस तपासा येतो का अलंकाराचा कस तपासायचा? सोन्याचा कस तपासायचा. तसा देवाचा कस सगळीकडं 100% सारखा आहे. पाताळात सारखा आहे, स्वर्गात सारखा आहे, इथं सारखा आहे, दश दिशेमध्ये सारखा आहे, पंचमहाभूतात सारखा आहे. तो नाही असं ठिकाण सांगा, सगळीकडं तो आहे. म्हणून विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही उरलं. मग सगळ्यांचा मालक तो आहे असं समजायचं का मी मालक आहे असं समजायचं? हे आमची माणसं म्हणतात माझं एवढं आहे, मी मालक आहे, माझ्या नावावर ट्रॅक्टर आहे. तर ट्रॅक्टर नावावर ठेवून काय व्हायचं आहे? ट्रॅक्टर नावावर आहे तर मग उराव घेऊन बस म्हणायचं, असं अंगावर लावून घे. महाराज, मी आणि माझे याचं मोठं ओझं आहे जीवावर. आणि हे वास्तविक नको त्याचं ओझं हे ना, हे माऊलीने सांगावं. हे प्रकृतीचे ओझे आहे, पण माझं म्हणून डोक्यावर घेतलं आहे. सांगे पुढीलांचे देखे पुढीलांचे ओझे, जरी आपला माता घेईजे तरी सांगे का न दटीजे धनुर्धरा. आपलाच बिंडावं ज झाला आहे आधी डोक्यावर, आणि दुसऱ्याचाने घेतल्यावर घरला जाईल का? कंबार मोडेल तिथंच. शरीराचा बोजा आधी कळेना, मी कोण आहे याचा विचार झाला नाही तोपर्यंत लग्न झालं महाराज. तर का माझी बायको, तर का माझी मुलं. मग लग्न झाल्यावर काय जुनं पाहुणं थोडंच असते. आईकडलं पाहुणं आणि बाबाकडलं. लग्न झाल्यावर महाराज चुलत मेहुणं, चुलत मेहुण्या, चुलत सासरं त्याचं आणि सासरं त्याचं मेहुणं. आणि मग तिकडला कोणतरी लई लांबला मेलेला असतोय, लई लांबल्या गावचा.
मग ह्यो 3-4 अक्कला जातोय, ती विचारतात तुम्ही कुठल्या गावचं, तुम्ही कुठल्या गावचं. ह्यो म्हणतोय अमुक अमुक पोरगी मला त्यांची दिली आहे, त्याला माहिती नसते कुठं दिली. हे एवढा तवंग पसरत जातोय, तेलाचा एक थेंब टाकला पाण्यावर की केवढा पसरतोय. तसं माझेपणाचा तरंग पसरला. आता कुणाकुणाला माझं म्हणायचं? आईचं पाहुणं वेगळं, वडिलांचं वेगळं, हे बायकोकडून वेगळं. हे एकावर एक फ्री दुकानात एक तरी मिळतंय, हजारां फ्री मिळतं. एवढा संसार व्यापक आहे आणि शहाण्या मनुष्याने यामध्ये फार 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 मन अडकून राखू नये. महाराज हे नुसतं दाखवायची नाती आहेत. वास्तव कोण रडत नाहीत, व्यवहार म्हणून पुढा घेऊन येतात, उशाला ठेवतात आणि बघून जातात. काय त्यांना तुमची आस्थेवाईक चौकशी फक्त करतात लोक, कुणाला मनपूर्वक आस्था असत नाही. आस्था फक्त देवच करतो आपली. म्हणून तुकोबारायांनी सांगावं, तुका म्हणे तुझं विरहित कोण करील माझे हित, हे देवा तुझ्याशिवाय माझं हित करता कोणीही नाही. म्हणून माझा एकमेव भार तुझ्या पायावर आहे, दुसरा कुणावरही तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि वाहू हा संसार देवा पाहिजे. का तू वचनाचा पक्का आहेस, वचन पाळणार आहेस, म्हणून तुझ्या जागरणाला फक्त येतो, मी दुसऱ्याच्या जागरणाला जाईत. सावध झालो हरिच्या, सावध होऊन जागरणाला आलोय. कसा सावध झालोय? तर देह मी नाही, देह सापेक्ष धनदार हे माझं नाही. मी आणि माझं या बंधनातून जर सुटलो तर बाप रखुमादेवर फळती बिजे, भावबळे फळती बिजे, बाप रखुमादेवर विठ्ठली. पांडुरंगाला आवडायचं झालं तर मी आणि माझं हे सुटलं पाहिजे. म्हणून अहम ममतेची लवड सवडी. त्यामुळं आम्हाला आपला देव जवळ असून देखील ओळखायला तयार का नाही होत? तर आम्हाला त्या देवावर असलेलं एक दुसरं विकृत रूप आहे जगाचं, हे खरं वाटायला लागलेलं आहे. म्हणून खरं रूप आहे ते वेगळं आहे, फक्त यावर पांघरून घातलेलं आहे. पांघरून घातलं म्हणजे काय वाया नाही. मला सांगा, आम्ही आंघोळ करून कपडे घालतो आहे, कपडे घातले म्हणजे काय अवयव मोडले का हो? काय शरीरात बदल झाला? शरीर झाकलं म्हणायचं, काही नटवलं म्हणायचं, काय नेमकं सांगता येत आहे? शरीर झाकलं असं म्हणावं तर अगदी बरोबर आहे. नटवायचं म्हटलं तर मग आवड आली. नटवणारी माणसं जगाच्या दृष्टीनं नटतात. शरीर झाकायचं म्हणून जर कपडे वापरले तर देह निर्वाहा पुरते, रहाटवी हाता पाया ते. देह निर्वाह व्हावा म्हणून खायचं, फार त्या चवी रवीत रमायचं नाही. याचा अर्थ कच्चंच खायचं नाही, नाही तर कच्च्या भाकरी खाऊन लवकर मारायची पाळी. भाजलेलं खावावं, चोख खावावं, चांगलं खावावं, हे बरोबर आहे. पण फार त्यात मन अडकून ठेवू नये. प्रत्येक गोष्ट अशी सांभाळायची. भजन देवासाठी असावं, भोजन देवाच्या हिशोबानं असावं, मिळवलेलं धन देवाला साक्षी ठेवून मिळवावं. कुणासाठी मिळवायचं आहे? बरं, मिळवल्याने ढीग मारून ठेवला, कुणासाठी? रावणाला लंका नेता आली का हो? व्यवहारापुरतं धन पाहिजे, हे बरोबर आहे. एसटीत बसल्यावर तिकीट काढायला पैसे पाहिजेत, हे बरोबर आहे. नाहीतर उतरणार तू खाली, जा म्हणणार तुझ्या बापाची एसटी नाही फुकट न्यायला, मला तुला सवड आहे. बरोबर आहे, व्यवहारापुरतं धन पाहिजे. पण व्यवहारापेक्षा अतिधन झालं तर त्या धनाची महाराज काय होते? बुद्धीमध्ये एक घमेंड येते आणि मग अनर्थ निर्माण होतात. आणि मग 15 अनर्थ द्रव्याच्या मागे सांगितलेले आहेत. आणि मग असे 15 अनर्थ, एक अनर्थ महाराज घात करतो, 15 अनर्थ आल्यावर काय होईल सांगा? धुळधाण होऊन जाईल आमची. म्हणून इतकं आपल्याकडं धन मर्यादित असावं, ते देवाच्या कामाला यावं. दामाजी पंतांनी कोठार दुष्काळाच्या वेळेला महाराज खुलं करून टाकलं. लोक अन्न करत मारतात, माझंच काय होतंय ते होते म्हणाले. लोकांचा तरी जीव वाचेल, लोकांच्या कल्याणाकरता करावा धनाचा विनियोग. भजनसुद्धा लोककल्याणासाठी करायचं. मीराबाईने जगासाठी गायलं का देवासाठी? देवासाठी गायलं. गिरिधर लाल तो भाव का भूका, राग कलाम ही जानत तुका. तुकोबाराय सांगतात, गिरिधर लाल कृष्ण परमात्मा भावना बघतोय, तो गायन बघत नाही. याचा अर्थ गायन येणाऱ्यानं चांगलं म्हणायचं, नाही तर ते बिगोज बिसूर म्हणा लागल्यावर काय करता? नये जरी तूज मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. भुकेला विठ्ठल कशाचा आहे? देवाचं नाव घेणं हे त्याला आवडतं आहे. त्याला काय गायनच करायला पाहिजे असं नाही. पण एखादा सुस्वर गायन करत असेल तर देव तिथं डोलतो. पण देवाकरता गायन असावं, स्वतःच्या मानसन्मानाकरता नको. सुरदासजी गायन करायचे आणि त्या काळात पंडित तानसेन होऊन गेले. तानसेनांचे गुरु. आणि तानसेन एक दिवस कुठं आले हो? राजवाड्यात आले. बादशाह म्हणाला,
सूरदासजींनी गायला आलं पाहिजे. सूरदासजी म्हणाले, मी राजासाठी इतरांच्यासाठी गात, ज्याला गायन ऐकायचं आहे त्यानं गंगेच्या काठाला घाटावर यावं. आता ते सूरदासजी होते, ते विदेह अवस्थेत होते. आणि मग ते गुरु आणि तानसेन आले म्हणे त्यांच्या भेटीला. आणि मग सूरदासजीने सांगितलं, हे रागदारीनं गायचं नाही म्हणाले, प्रेमाने गा, देवासाठी गा. मला एवढंच सांगायचं आहे. हे रागदारी गायन आळवण करून काय करणार तुम्ही? आयुष्यभर असं भजनच म्हणायचं काय? त्या भजनाचा रोख देवाकडे असावा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा अभंग भीमसेन जोशीने म्हटलाय तसाच म्हणायचा का त्याचा अर्थ बघायचा? अर्थ बघायचा. अर्थ कुणी लिहिलाय? तुकोबारायने अभंग लिहिलाय. कशासाठी लिहिलाय? पांडुरंगाचं स्वरूप तसं आहे. मग आमची वृत्ती पांडुरंगाकडे जायला पाहिजे का भीमसेन जोशींच्या सुराकडे जायला पाहिजे? नांगरायचं आहे टपणं आमचं आणि बैल चालल्यात ह्या टपण्यात, हे लावूत म्हणतात. तसं भजन ओंगळवाना कुठं? नरका जाणे चुकेना म्हणतात की राग आळवितो नाना गातो काय ते कळेना. तुकोबारायांनी सांगावं म्हणून भजनाचा रोख देव असावा. विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, देवाशिवाय ज्ञान शोभा देत नाही. रोख देवाकडं असावा प्रत्येक गोष्टीचा. महाराज गवळणी यज्ञ ज्यावेळी केला ब्राह्मणांनी, याज्ञिक ब्राह्मण देवळी कृष्ण परमात्मा गोकुळात आले त्यावेळी त्या याज्ञिक ब्राह्मणांनी यज्ञाची आहुती पूर्ण होतेल्या दिवशी यज्ञात आहुती द्यायला त्यांच्या पत्नीनं अन्न शिजवायला सांगितलं. आणि गोपाळ आणि कृष्ण परमात्मा बलराम दादा गायी राखण्याकरता वनात आलेले होते. गोपाळांनी गायी राखताना देवाला सांगितलं, आता भूक लागली आहे म्हणाले, दुपारचे 12 वाजलेत, आता अन्न इथं नाही आणि शिदोऱ्यात राहण्याचं विसरलं, पण बघूया म्हणाले इथं यज्ञ करणारे याज्ञिक ब्राह्मण आहेत, त्यांच्याकडे जाऊन जरा मागूया म्हणाले, काही दिलं तर देते. खरोखर महाराज आले त्या ब्राह्मणांच्याकडे मागायला ते गोपाळ. महाराज ते याज्ञिक जळती लाकडं घेऊन पाठी लागले. कोणाच्या? गोपाळांच्या. कृष्ण परमात्मा म्हणाला, बरं आता हे काम चुकीचं झालं म्हणाले, आता असं करा, हे नाही देत तर तुम्ही मागल्या बाजून त्यांच्या पत्नींची छोटी छोटी पर्णकुटी घरं आहे, त्या पालामध्ये तुम्ही जा, पर्णकुटीमध्ये जा आणि तिथं त्यांच्याकडं भोजन मागा. मागताना एवढं सांगा, कृष्ण परमात्मा बलराम दादा वनात आलेले आहेत, त्यांना भूक लागलेली आहे, काहीतरी द्या म्हणून. महाराज एवढं ऐकले ते गोपाळ म्हणाले की मगाशी सांगितलंच म्हणाले ते ब्राह्मण निदान लांब तरी होते, तो आता घरात जायचं सांगालाच म्हणाले. त्या बायकांनी धरून आम्हाला बांधलं आणि मारलं तर नाही म्हणाले, असं होणार नाही, जा. आणि आले पर्णकुटीत आले आणि गोपाळ भीतच विचारलं, कृष्ण परमात्मा आलेला आहे आणि तुम्ही काहीतरी देता का? महाराज एवढं ऐकल्या सगळ्या महाराज भावनेनं विभोर झाले. त्यांनी प्रत्येकाने आपापली बुट्टी भरली जेवणाची आणि टोपली भरून सगळ्या कुटाळल्यावर कृष्णाकडे चालल्या. असते त्यात एक स्त्री जरा आवरावर करायच्या गडबडीत वेळ लागला आणि तोपर्यंत याज्ञिक ब्राह्मण त्या पर्णकुटीत आला आणि म्हणाला, तू कुठं चाललीस म्हणाले. तर असं कृष्ण आलाय. अरे म्हणाले, आम्ही इथं यज्ञ करायला लागलो, यज्ञपुरुषाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि हे सगळं अन्न त्याला आहुती द्यायच्या अगोदर त्याला कशाला देता? तो गोवळ्याचा मुलगा आहे आणि तो कुठला देव आहे म्हणाले. देव असता तर मग गाई राखत फिरला असता का, असं दुसऱ्याचं अन्न खाईन? असं त्या वेगवेगळ्या बोलायला लागल्या की पित्याने लावेलीस माझ्या हाती तवच मी या देहाचा पती, तो देह सांडोनी मज पती सायुज्य मुक्ती मिळाली. की ती गवळण असे सांगते की तो गवडी म्हणतो, याज्ञिक ब्राह्मण म्हणतो त्या ब्राह्मण पत्नीला की तुम्ही वेदशास्त्रा वेगळे, गोरक्ष गोवळे केवी पूजा. तू ज्यावेळी मला लग्न करून दिलीस त्यावेळी ब्राह्मण तुझा पिता तो म्हणतोय यज्ञपुरुषाचं यज्ञकर्म करण्याकरता तुला दिलेली आहे मला, आणि हे सोडून कुठं गवळ्याच्या मुलाची पूजा करता तुम्ही? तुम्हाला एवढं ब्राह्मण स्त्री असून कळत नाही काय? त्यावेळी ती ब्राह्मण स्त्री म्हणते, या देहाचा तू पती आहेस असं म्हणतोस नव्हे, हा देह तुझ्याजवळ ठेव म्हणाली. आणि मला सूक्ष्म शरीरानं निघून गेली. ती सगळ्या गोवळणींच्या सगळ्या ब्राह्मण स्त्रींच्या अगोदर ती तिथं पोहोचली. आणि मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं. जिला बांधून डांबून ठेवली त्या ब्राह्मणानं, तो देह तिथं ठेवला आणि सूक्ष्म शरीरानं ते कृष्ण परमात्म्याजवळ आली. मला या गोष्टीत एवढंच सांगायचं आहे की साक्षात यज्ञातल्या पुरुषाला, ज्याला विष्णू परमात्म्याचं मुख म्हणतात अग्नी, त्या अग्नीमध्ये आहुती टाकण्याकरता जो यज्ञ पुरुषाला आविर्भाग द्यायचा आहे तो साक्षात देव आला आहे का नाही हो जंगलात? जो खातोय
तो खरा देव आलाय कुठं? गाई राखाय. आणि ही त्याला म्हणतात गवळ्याचा. आणि ह्या अग्नीत काय घालायला लागल्यात? अन्न घालायला लागल्यात. मग आता खरा देव ओळखला का नाही? चूक झाली त्यांची. आणि मग नंतर महाराज कृष्ण परमात्मा संतुष्ट झाला. त्या ब्राह्मण स्त्रीने आशीर्वाद दिले आणि मग म्हणाले आमच्या पतीनं काही कळलं नाही देवा, क्षमा कर. आणि मग सगळ्या ब्राह्मणांना नंतर कळालं. आलेला कृष्ण परमात्मा हा सामान्य नव्हे, हा यज्ञ पुरुषच आहे. आणि मग त्यांच्या लोटांगण घालून सगळे ब्राह्मण देवाच्या पाया पडले. हेतू इतका, आपण केलेला यज्ञ देवाच्या निमित्तानं असावा, आपण केलेली पूजा देवाच्या निमित्तानं, केलेलं कोणतंही कर्म कृष्णार्पण म्हणून असावं. मला आपणच करायचं, आपण केले आपण खाय, आपण करायचं आपण खायचं, पण देवाला दाखवून खायचं. देव तरी कुठं खायला लागलाय असं आहे. आणि आमची कुठं भावना अशी आहे चांगली सगळी, आम्ही सुद्धीत नसतो जेवताना. आणि मग देवाला काय दाखवणार? इतकी आमची काय झालेली आहे, चंचलता वाढलेली आहे. म्हणून सांगायचं आहे इतका, देव आपला असा करण्याकरता आम्हाला हे सगळं सांभाळावं लागेल. सगळं कृत्य आहे ते ईश्वर प्रित्यर्थ झालं पाहिजे. म्हणून आमच्यामध्ये प्रार्थना आहे की कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. सगळ्या क्रिया कायेन वाचेन मनानं इंद्रियानं होणाऱ्या सगळ्या क्रिया नारायणायेति समर्पयामि किंवा समर्पयेतत्, की समर्पण त्याला करावं नारायणाचं. हे नारायणानं दिलेलं आहे अशी भावना पाहिजे. मी मिळवलं अशी घमेंड नको. नाहीतर मग 4 पैसे मिळालं की इथं बडवून घेतात मी केलं म्हणून. आणि ऑपरेशनला जायचं झालं की देवान काही वेळ आणली म्हणते. आता हिथं बडवून घेताच तवा ब्लॉकेज व्हाय नव्हती हे. आणि दवाखाना सुरू झाला की देवान हे मला लावलं आहे म्हणायचं. मग आता मला सांगा, वाईट आलं की देवावर ढकलायचं आणि चांगलं झालं की माझ्यामुळं झालं. ही प्रवृत्ती नसावी. वाईटही त्याच्या सत्तेनं होत आहे, चांगलंही त्याच्या सत्तेनं होत आहे. महाराज तो दिवा लावल्यासारखा आहे. तो काय करेल? साक्षी आहे. तो सगळ्या कर्मांचा तो साक्षी आहे. म्हणून देव जवळच आहे, पण न्यायाधीशासारखा बसलेला आहे. तो न्याय निवाडा करतो आहे. म्हणून आपण असं लक्षात ठेवायचं, तो देव आपला समोरचा आहे. प्रत्येक शरीरात सत्तेनं तो प्रत्येकाला वागवत आहे. पण तो आपला करून घ्यायचा म्हणजे काय करायचा? जवळ आहे, फक्त आम्ही कॉन्टॅक्ट जोडायचं. कशाशी जोडायचं? तर त्या देवाचं अस्तित्व हे माझ्या अस्तित्वाहून वेगळं आहे का तेच आहे असं कळवून घ्यायचं. मी जे जीव 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 म्हणतोय, मी अमुक आहे, मी गुरव आहे, मी परिस्थितीनं असा आहे, मी कीर्तन सांगतोय, तो कीर्तन सांगणारा परिस्थितीचा, गुरुवाचा, मळग्याचा काय काय म्हणजे मीचा काय अर्थ नेमका? मी म्हणजे शरीर, मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे मन, इंद्रिय, प्राण, काय काय. तर यातला मी नेमका कळवून घ्यायचा. तर तो मी साक्षात आत्मरूपच आहे. आणि असा आत्मरूप तुकोबराईने पटवून घेतला. त्यालाच ते म्हणतात मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊ कसा वाक्य सांगता, नाही दुजानिक मागता. म्हणून तुकोबराय सांगतात देव आपला असा करून घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय जीव सुखरूप होणार नाही. तेने विन जीवा सुख नोहे, येती माईक दुःखाचे जनिते नाही अनंत्यवसानी. देव आपला असा आहे, फक्त प्रतिबंध आहे तो विषयांचा. आनंद जो होतो, सुख होतं, ते आम्हाला बाह्य जगापासून होतं असा एक भ्रम झालेला आहे. म्हणजे बेडकांना चिखल बरा वाटतोय, कमळ कळत नाही. गोचिडाला रक्त बरं वाटतं आहे, दूध कळत नाही. तसं आम्हाला देव कळत नाही, विषय बरे वाटतात. मजा माराविषयी वाटते पिपळगावात. खाणं पिणं चांगलं आहे, सगळीकडनं पैसा येतो आहे बऱ्यापैकी. आणि मग चांगल्या घरात जन्म आहे. रोगराई अजून काही सुरू झालेली व्हावी अशी अपेक्षा नाही. चांगलं आहे, बरं आहे. साखऱ्या मापात आहे, तेल मापात आहे. हे सुद्धा आचारीच आहे आता बसलेला. तेल वाढलं की कोलेस्टेरॉल काय काय म्हणतात की ते ब्लॉकेज वाढतात, साखर वाढली की सगळं बिघडत जातं आहे. तर शरीर चांगलं आहे, कुणाला मरण यावंसं वाटत नाही. असं चांगलं राहावं असं अजिबात चांगलं राहत नाही. एवढं सरळ जीवन आमचं नाही, कारण आम्ही एवढे पुण्यवान नाही. लक्षात ठेवायचं. कधी गाडीचा ब्रेक फेल व्हील सांगता यायचं. चालिले सोबती जे आलेले ते एक दिवस जातील. म्हणजे मित्रमंडळी नव्हे, डोळे सोबती आलेले आहे, कान सोबत आलेले आहे, केश फिरले, कान डोळं एखाद्याचं जातात, एखाद्याचं कानाचं ऐकू जायचं जातं आहे, एखाद्याला बोलता येत नाही, एखाद्याला खालेलं पचत नाही.
एखाद्याला बुद्धी चांगली आहे खरं शरीर धडधकत नाही, असं काहीतरी बिघड होतं आहे. त्यामुळं नेमका कुठला पार्ट आहे याच्यातला लवकर वीक होईल सांगता यायचं नाही. सगळं चांगलं आहे ना, गुडघं बाद होते एकेकांचं, काय सांगायचं. म्हणजे फार इच्छा आहे पंढरीला जावावं, खरं आता गुडघं बाद झाले. आयुष्यभर कुस्त्या केल्या तेव्हा पंढरी लक्षात आली, तेव्हा कारखान्याचं ऊस भरलं, गाड्या भरल्या, तेव्हा देहू आळंदी कळाली. आता उर्वरित आयुष्यात कळून तरी जांबवंतासारखं काय उपयोग आहे. मला फार बळ आहे म्हणायचा जांबवंत, खरं आता उडी मारायच्या लायकीचा मी राहिलेलो. मारुतीरायांना नमस्कार केलं. मारुतीराया तुम्ही आता रामप्रभूच्या शुद्धीसाठी उडी मारली पाहिजे. मारुतीराय बगलेला बसलेले होते. ते म्हणतात जांबवंतासारखा महान पराक्रमी वीर असताना माझ्यासारख्या मंडळाला कशाला संत म्हणायचं. जांबवंत म्हणजे सामान्य नव्हे, सूर्याच्या भोवती 21 प्रदक्षिणा मारायचे ते एका क्षणात. एवढं बळ होतं जांबवंत. कितीतरी महायुग ते जगलेले होते आणि आता वय वार्धक्यानं शांत झालेलं होतं. आता बळ संपलेलं आहे पण आयुष्य ऊन शिल्लक आहे. आणि मग आता ताकद संपल्यावर धर्माच्या गोष्टी बोलून काय उपयोग आहे. मी असं केलं असतं, तसं केलं असतं, काही आता उपयोग नाही. अखंड पिपळगावातले बकरीने कोंबडं सपलं. आता म्हातारपणी जाऊ देवाची या गावात पंढरीला जातो, हे भजनाला सुद्धा येऊ नये का असं वाटतं. चुकीचा प्रवाद आहे. वास्तविक ते गरज असेल ते ज्याचं ध्यानं करावं, पण निदान बंद तरी करता यावं. आयुष्य शेवट वानप्रस्तावाला तरी सोडावं, कळावं. आणि मग एक दिवस मला यातून सुटायचं आहे म्हणून हे प्रतिबंध विषय आहेत. विषय आम्हाला भोगायला त्रास करतात. शब्द चांगले ऐकावेसे वाटतात, कानाला चांगलं ऐकावं असं वाटतं, रूप चांगलं बघावं असं वाटतं, आम्हाला बुद्धी स्थिर राहावीशी वाटते. पण पूर्वकर्म तेवढं चांगलं नसतं, बदलत जाते. म्हणून हे विषय सगळे कसे आहेत व माईक आहेत आणि दुःखाचे जन्म देणारे आहेत. म्हणून येरती माईके किंवा माईक दुःखाची जनिती. ह्यांचं स्वरूप कसं आहे. माया कार्य पदार्थ कसे आहेत सांगतो. मायाच मुळात अस्तित्व सांगावं तर विचारापुढं टिकत नाही, खोटी म्हणावं तर दिसल्याशिवाय राहत नाही. खोटी म्हणून सांगायचं तर दिसते आणि दिसतेला खरं म्हणावं तर ते विचारापुढं टिकत नाही. असं एक पदार्थ कोणते आहेत. मृगजळ. दुपारचं दिसतं उन्हाच्या वेळेला, ते वास्तविक पाणी आहे का हो. पण हरणं त्याला भुलतात का नाही. मृगजळाचे तळी ते दिटी दुरुणीचे न्याहाळी, वाचून त्याने पाणी साळी केळी लावीसी काही. पिंपळगावच्या माळाला 22 वर्षापूर्वी मृगजळ पडतच होतं, दिसत होतं. पण त्यावेळी कॅनॉल काढायची गरज नव्हती. मग तिथंच केळीच्या बागा केल्या असत्या लोकांनी. नाही, ते पाणी पिण्यायोग्य नाही. नव्हे, पाणी नाहीच. पाणी पाण्यासारखं दिसतंय का. पाणी असतंय, दिसतंय. मग ते दिसतंय ते खरं म्हणणारा एक वर्ग आहे आणि असतंय ते खरं म्हणणारा एक वर्ग आहे. असतंय ते खरं वास्तववाद, दिसतंय ते खरं मायावाद, मिथ्या. मग आता दिसतेल्यावर कार्य होतंय काय. नाही होणं शक्य नाही. पण दिसणाऱ्या गोष्टी काय काय त्याचा विचार केला. अव्यक्तवादमती अव्यक्तांशी वदंती संख्यांच्या प्रतिती प्रकृती हेची वेदांती येते माया 80 म्हणजे गा प्राज्ञराया. हे असून किती बोलो वाया अज्ञान हे. ज्ञानोबराया म्हणतात संख्येला प्रकृती म्हणतात, अव्यक्तवादमध्ये अव्यक्ती म्हणतात आणि माया वेदांतवादी काय म्हणतात, वेदांती येते माया. माया असं म्हणतात. हे किती सांगू अर्जुना. हे अज्ञान आहे असं समज आणि रिकामा हो. अज्ञान म्हणजे न कळणे. आता न कळणे ही गोष्ट कळण्यावर जाईल का तिथं दुसरं काय करायला लागेल. उजेड आणला तर अंधार जाईल का नाही हो. अंधार घालवायचा झाला तर उजेड पाहिजे. विरोधी गोष्ट आणावी लागेल तद्विरोधी. तसं अज्ञान आहे तर ज्ञान व्हावं लागेल. कशाचं ज्ञान. ज्याचं अज्ञान आहे त्याचं ज्ञान हे पाहिजे का दुसरेच होऊन चालेल. एकाची अंगठी पडली, ती अंगठी पडली, शोधायला सुरुवात केली. शोधत महाराज लाईट गेली तेवढ्या मुजतीत आणि तो बाहेर आला. बाहेर आल्यावर डांबाची लाईट अशी सुरू होती गलीतली. तो डांबाच्या खाली शोधायला लागला. लोक म्हणाली काय शोधायला सुरू आहे तर अंगठी पडली आहे म्हणाला. मग सगळी लोक आता इथं शोधायला म्हटलं इथं असली पाहिजे. सगळी शोधायला लागली आणि घरातली लाईट आल्यावर ह्यो घराकडे गेला लगेच. अरे म्हणाले इथं अंगठी शोधाल तसं नाही, घरात पडली आहे म्हणाला. अरे मग पडली आहे तिथं शोधायची का नाही, उजेड इथं होता म्हणून इथं शोधाल तर मला सांगा उजेड आहे तिथं काय वस्तू पडली आहे तिथं शोधायला पाहिजे. तसं ज्याचं अज्ञान आहे त्याचंच ज्ञान व्हावं लागेल.
त्याला समजूत पटणे असं म्हणतात. महाराज तुम्हाला दृष्टांत पुष्कळ वेळा सांगितला आहे. एक शिक्षक होते, नवीनच राहायला आले पिंपळगावसारख्या गावात. त्यांची बायको, नवीनच हे लग्न झालेलं आणि त्या गावात तुमच्यासारख्या गावात एक म्हातारा होता हुशार, गावाची पडलेली सडलेली कामं करायच्या. कोणाचा बाजार आणून दे, कोणाचं काय आणून दे. त्याला गाव मामा नाव टाकलं तर सगळ्यांनी, गावाचा मामा. कोणाचं पाणी भरून द्यायचा, कोणाचं जाळण आणायचा, कोणाचं एखादं मसरू फिरवून आण म्हटलं तर आणायचा. जेवणाची व्यवस्था झाली की मामाचं काम झालं. अशा पद्धतीचा मामा होता आणि काम नित्यनेमानं करतात. मग ह्यानं एक दिवस नवीन कोणी या गलीत राहायला आलं आहे, मामाला काय माहिती. सगळी व्यवस्था बघितल्यावर तो गेला. त्या घरात शिक्षकांची पत्नी होती आणि हा निवांत बसला खुर्चीवर जाऊन. कारण प्रत्येकाच्यात भीड असतं, काय भीड बाळगायची गरज नव्हती, कारण चोरटा नव्हता, व्यवस्था चांगली होती सगळी याची. हा जाऊन बसला. बसल्यावर त्या शिक्षिकेने विचारलं त्याच्या पत्नीनं शिक्षकांच्या, तर तुम्ही कोण. तर मी मामा आलो आहे म्हणाला. बरोबरच आहे, त्याचं मामाच म्हणे ती सगळी त्याला. मामा आलो आहे म्हणाल्यानंतर त्यावेळी शिक्षक शाळेला गेलेले होते, ही एकटीच घरात. मामा आलेत म्हटल्यावर मग तिनं लगेच महाराज गरम चहा नाश्ता सगळं केलं. त्यानं खाल्लं, कारण असला दिवस काय उजाडला नाही. धन्य आजी दिन. आणि असा दिवस आज भेटला माझ्या आयुष्यात म्हणाला. पुष्कळ खाल्लं आणि मामा आता झोपता का, कशाला उन्हाचा जाता म्हणाले. झोपतो म्हणाला. निवांत गादीवर झोपला. झोपल्यावर 5 वाजायची वेळ आली, याला जागच आली नाही, कारण असलं हातरून काय त्याच्या आयुष्यात त्याला मिळायला. आणि अशी झोप आली आणि 5:30ला शिक्षक आल्यावर मग त्यानं दाटच पांघरून अंगावर घेतलं, कारण आता उठलो तर अडचण आहे. आणि मग शिक्षक हे म्हणाले कोण, तर मामा आलेत म्हणाले. आता बरोबर आहे म्हणाला, झालं जेव. मामा जेवल्यात काय, जेवल्यात म्हणाली. आणि मग रात्र गेली. दुसऱ्या दिवशी हा शिक्षक आंघोळ करून आपल्या कामाला गेला. हा मामा काय उठला नाही. हा शिक्षक गेल्यावर उठले मामा चुलीला बसून सगळं. कधी ह्यानं दाताला कोलगेट नव्हतं त्याला मिळालं म्हणायची वेळ. अशा मामाची जवळजवळ 5-6 दिवस सरबराही सुरू झाली. आणि 7व्या दिवशी त्या शिक्षकांना इतका राग आला. शनिवारचं लोक म्हणाले काय मामा आहे, काय माणसात आहे, काय व्यवहार जरा बी नाही म्हणाला. 6 दिवस म्हणाले मी येतोय, 6 दिवस या बिचाऱ्यानं तोंडसुद्धा दाखवाय नाही म्हणाला. काय ह्याची काय योग्यता आहे का नाही म्हणाला, काय माझी किंमत आहे या घरात काय नाही म्हणाला. ती त्याची बायको जेवण करत होती. तिथं गेला स्वयंपाकघरात आणि मामान तोंड तरी दाखवावं, काहीतरी व्यवहार आहे का नाही म्हणाले. तर कोण मामा तोंड दाखवायचं म्हणाले. तुझा मामा किती दिवस झाले आलाय म्हणतेस. ती म्हणाली माझा मामाच नाही म्हणाली मला, मी कुठला मामा म्हणून म्हणाले. हा तुमचा मामा म्हणून मी जेवाय घालालोय म्हणाले. ह्या दोघांच्या बोलण्याचा परिणाम ह्या मामावर झाला. ह्यानं जे हातरून टाकलं म्हणता चादर, तो मागल्या गलीन जे गेला. आता मला एवढंच सांगायचं आहे, मामा कळाल्यावर गेला का कळायच्या आधी गेला. असा मामाचा मामापणा कळला पाहिजे. कळला की मामा तटत. कळणं कशावर तटलं तर, न कळण्यावर कळणं जगलं तर. कळत नव्हतं म्हणून मामानं पुष्कळ 6 दिवस रेशन सगळं पिवलं. मग ते कशामुळं, कळत नव्हतं म्हणून. न कळण्यावर कळणं जगलं आहे आणि कळण्याच्या अस्तित्वावर न कळणं जगलं आहे. म्हणून अज्ञान हे ज्ञान म्हणायचं का, ज्ञानाला अज्ञान म्हणायचं हे नेमकं कळत नाही. म्हणून फक्त समजूत पटवून घ्यायची. इथं जग घालवायचं नाही, माणसं मारून घालवायचे नाहीत. स्वभाव पटवून घ्यायचा. हा असा, हा तो तसा अजिबात करायचं नाही, कारण कळत नाही म्हणून तसं वागतात. मला सांगा माणसं चुकीची का वागतात हो, कळत नाही म्हणून. कळालं असतं तर वागली असते का. माणसं म्हणतात की ह्याला जर असं कळालं असतं, हे असं फिरलं असतं काय म्हणतात की माणसं. असं का फिरतं आहे तर ते कळत नाही. आणि कळणं म्हणजे समजूत आणि न कळणं म्हणजे समजूत न पटलेली. आणि अशी आमच्या वारकरी संप्रदायाने समजूत पटवून दिली. आणि महाराज आमचा एक मोठा समन्वय घालून दिला. एका घरामध्ये सारवान सुरू होतं दसऱ्याचं आणि मूल शाळेला गेलेलं होतं. शाळेतून आलं मूल आणि त्यानं आईकडं रुपया मागितला. तुम्हाला दृष्टांत माहिती आहे. जुन्या काळात काठीचं माळं होतं, माळ्यावर आई सडली होती सारवायला. ह्या मुलानं रुपया मागितला. आईने लगेच कनवटीला हात घातला. जुन्या काळात केळात पैसे ठेवलेलं असायचं, बायका म्हणायचे. महाराज कनवटीला पैसे असायचं, रुपया तिथून तिनं सोडला. ते काठीच्या मधल्या रिकाम्या जागेतून खाली पडला. ते मुलाने घेतला ते दुकानाकडं, कारण पोरांची बँक काही बचत खात्याकडे नसते दुकानच्या. एकदा दुकानदाराला दिलं की काम संपलं. काहीतरी घ्यावं म्हणून चाललं तर त्या गलीत एक असं पोरगं होतं, ते कुणाचं पैसे राखीत
कुणाच्या पोराच्या हातात दिसलं की ते काढून न्यायचं. ते आलं पोरगणी ह्या पोराच्या हातातला रुपया हिसकावून काढून घेऊन गेलं. ही ज्याचा रुपया होतं ते रडायला लागलं, आई माझा रुपया असं असं. ती म्हणाली काय झालं रडायला? तर असं असं त्या पोरानं माझा रुपया नेला आहे. ती आई म्हणाली तू काय करू नकोस, फक्त गप्प उभार म्हणाली, ते तुला आणून रुपया देत आहे. तर काय करणार? तर थांब म्हणाली. ती मोठ्यानं एवढं म्हणाली की घेऊन जाऊ दे म्हणाले, मेल्या तो रुपया घेऊन जाऊ दे, त्याला तो दुकानदार मारल्याशिवाय सोडणार. तर आई असं का, ते रुपया खोटा आहे मुला असं ती कोण म्हणाली? आई. हे त्या माळ्यावनं कुणी ऐकलं? त्या पोरानं. तिनं असा रुपया 2 वेळा बघितला, खराच होता. खरं संशय निर्माण झाला. आलं नाही, हे तुझा रुपया घे म्हणून. हे जे रोज रुपये बघत्याला पूर्व हेही तपासून बघायला लागलं, हे रुपया खोटा आहे का? आणि मग त्यानं आईला विचारलं, आई खरा रुपयाने असं का म्हणतेस? मुला बरोबर आहे म्हणाले, त्यानं आणून टाकायसाठीच असं म्हणाल तो. त्याला तो रुपया खोटा आहे असं भ्रम झाल्याशिवाय ते आणून टाकला नसतं. मग मला सांगा, आईनं त्या मुलाचं रडणं बंद करायला दुसरा रुपया दिलाय का पहिलाच? त्या पोराची चोरी थांबवली का वाढवली? एका रुपयावर किती समजुती बसविली तिनं? आपला रुपया वाचवला, दुसऱ्या पोराची चोरी वाचवली आणि आपल्या पोराचं रडणं थांबवलं. काम सगळं भागलं. तसं आमच्या संतांनी ज्ञान हे देवाचं स्वरूप आहे, भक्ती हे देवाचं प्रेम आहे, कर्म ही देवाची उपासना आहे. कर्मातून उपासना पूर्ण व्हावी लागेल, भक्तीत प्रेम उत्पन्न व्हावं लागेल आणि ज्ञानानं देवाचं स्वरूप कळून घ्यावं लागेल. नुसतं ज्ञानकांड म्हणून नाही चालणार. आईची सेवा करायची तर आईला महाराज उत्तीर्ण व्हायचं झालं तर आईची सेवाच करायची लागेल. आईचं माप काढून नाही चालणार. आईला नुसती साडी दिली म्हणजे तिचे उपकार फिटणार नाही का? आईला गिफ्ट देऊन उपकार फिटतात, असला पदार्थ करायचा नाही महाराज. आईचं प्रेम, देवाचं प्रेम आम्हाला अजिबात अबाधिता येते, कधीही ते फेडता येणं शक्य नाही. म्हणून ओसने फेडिता धर्म तो कोण काय तया मानवी लक्षण तुकोबराय सांगतात. हे सगळं मिळालेलं आहे. ईश्वर कृपा आम्हाला फार मोठी आहे आमच्यावर. म्हणून शहाण्या मनुष्याने माईक पदार्थामध्ये भुलायचं नाही, फक्त कळवून घ्यायचं नाही आधी अंती अवसान. तो मामा आधीही नव्हताच त्या शिक्षिकेचा, शिक्षकाचा मामा नव्हताच. कळत नव्हतं म्हणून 7-8 दिवस खाटावर झोपून निवांत खाल्लं. अंतकाळाला टिकला का हो? मधीच कसा काय राहिला 5-6 दिवस? तर तो न कळल्यामुळं राहिला. कळला की तो थांबत नाही. म्हणून नाही आधी अंती अवस्था. तसं माया कळाली की मायाकार्य पदार्थांचा बोजाच ओढून जातो महाराज. म्हणून अधिष्ठान कळावं. तशी माती कळावी. घागर दिसून काय उपयोग? सोनं कळावं. अलंकार दिसून उपयोग काय? पाणी दिसावं, लाटा दिसून नयेत महाराज. अशी एक बुद्धी यावी आपल्याला, अधिष्ठान दृष्टी. अधिष्ठानानं सगळीकडे व्यापलेलं आहे, देव सगळीकडे भरलेलं आहे. असं कळाल्यानंतर माया काय करते सांगा? तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. हे सगळं मायेनं व्यापलेलं विश्व आहे. विश्वव्यापी माया तिने झाकोळलेली छाया. आणि मग काय झालं त्याच्यामुळे? सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली. हे सत्य झाकलं गेलं. म्हणून झाकलं गेलेलं सत्य आपण कसं मानायचं? तर ते बुद्धीवर आवरण येतं, बुद्धीवर भ्रम येतो. विश्वामित्रांना भ्रम आला नाही का? नहुष स्वर्गाचा राजा झाला पण त्याला देखील भ्रम आला. मोठ्या मोठ्यांना भ्रमानं ग्रासलं गेलं. आम्हाला काय येणार नाही? म्हणून शहाण्या मनुष्यानं असं जागं राहायचं, देवाचं भजन करायचं. देवाच्या भजनानंच माया शांत होते. दुसऱ्या कोणत्याही उपायानं माया जाणं शक्य नाही. उगाच लोक म्हणतात ज्ञानकांडातनं मी कळवून घेईन, मला ज्ञान झालं. ज्ञान ही व्हायची गोष्ट नव्हे. फार पवित्र वागावं लागेल. फार पवित्र वागलं तर अंतःकरणात ज्ञान वस्ती राहील. म्हणून आपण आपलं नाम घेत राहूया देवाचं. हरी 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 म्हणत राहूया. एक दिवस होईल नंतर नाही होईल ते त्याला काळजी. आम्ही घेतलेलं तर चुकीचं नाही. गुण काय आहे? नाही तर औषध आहे बरोबर, काहीतरी आमचं चुकलं असेल बरोबर आहे, पण औषध चुकीचं मात्र घेतलेलं नाही. एक दिवस गुण येईल, एक दिवस त्याला दया येईल आणि मग एक दिवस कोणता असेल तो सांगता यायचा नाही. मग कोणत्या जन्मात येईल? तर कुठल्या तरी एका जन्मात येईल आणि त्यावेळी असं मरण येईल की उत्तमची उरे कीर्तिमान. आमची कीर्ती त्यामागं उरेल. म्हणून असं एक मरण चांगलं यावं. मरणाला अजिबात भ्यायची गरज नाही. असं का महाराज एक पटवून घ्यावं लागतं? शेवटी सोडताना मग अडचण पडते. हे सगळं सोडताना मग तळमळ होते, गलबला होतो अंतःकरणात. हे माझं महाराज अगदी शरीर सोडताना सुद्धा अपघात झाल्यानंतर ते शरीर मान्य करत नाही.
मन मान्य करत नाही, हे शरीर मी सोडत आहे, हे एवढं तादात्म्य असतं. म्हणून आमच्याकडून निवद शिवायला सुद्धा कावळ्याला प्रतिबंध होतोय. कावळा तिथंच असतोय पण शिवत नाही. ह्याची कारणं काय आहेत? तो सूक्ष्म रूपानं जीव तिथं असतो, त्याच्या वासना पूर्ण होण्याकरता कोणीतरी त्याचं वचन बोलावं लागतं आणि मग तो शिवतो. ही तू काय एवढा जर आम्हाला तादात्म्य राहत असेल तर मग आमचा परमार्थ करून उपयोग काय? म्हणून वासना मागं शिल्लक राहू नाही. नाहीतर मी कुणाला माझ्या वाटणीचा आहे असं म्हणून जर मेला तर मग पुढं भूत होऊन यायची वेळ येईल. तसल्या फंदात पडण्यापेक्षा हे कुणाचं आहे ते लखलाभ म्हणावं, असते असते आनंदानं देह सोडून जावं इथनं. हे माझं नाही असं कळावं आणि खरोखर माझं काहीच नाही. तर काय आहे माझं सांगा? काही नाही, रिकामं जसं आलं. येणे एकले हो जाणे ही शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले धन तेही नचले लक्ष कोटी, म्हणून आले या सावळीयाचे भेटी. हो, देवाच्या सत्तेत प्रवेश करायचा झाला तर तिथं हे धन दारा पत्र हे घेऊन जाऊन चालत नाही. हे गबाळ्या सकट तो घेत नाही. तिकडं स्वच्छ हो जा म्हणतोय सगळं. चोख होणी मग माझ्या ते साठविला हरी त्यांची सरली रसा. आम्हाला हरीमध्ये मिसळायचं आहे. मग पाण्यात पाणी मिसळतंय जेवढं योग्य, तसं पाण्यात माती मिसळेल का हो? सजातीय पाहिजे, तसा सजातीय व्यवहार व्हावा लागेल. पाणी पाण्याशी कसं एकरूप होतं, रंगरंगात कसा मिसळून जातो. एक रंग असेल तर सजातीय असतं. झाडात झाडं मिसळून जातं. एका जातीचे झाड असेल आंब्यातच मिसळावा लागेल. तसं सजातीय भेद, तसं देवसुद्धा आम्ही सजातीय झालो एका सजातीय जातीत तर तो आम्हाला मिसळून घेईल. आम्ही भिन्न राहिलो तर नाही. उपाधीसह तो घेणार नाही, निरुपाधिक आम्हाला व्हावं लागेल. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे कळवून घ्यायचं. फार ह्या मान्यता सोडून द्यायच्या असते. उपदेश म्हणून सांगतोय असं अजिबात नाही. ऐकून उपदेश तरी कोण दुरुस्त व्हायला आहे? तुकोबारायांचं ऐकलं नाही आम्ही आणि आमचं सारख्यांचं कोण ऐकतोय. पण एक कायमस्वरूपी असं जागं राहिलं पाहिजे. मान्यता फक्त देवाला द्यायची, माणसाला सुद्धा द्यायची. कोण आता गुरु सद्गुरू कोण आता तसं सांगणारी मंडळी आहेत, पण आम्हाला तिकडं जायला संसारी माणसाला सवड नाही. तेव्हा असं आपण एक बुद्धीचा निश्चय करायचा की देह माझा नाही असता माझा तर मला आणता आला असता, माझ्या मनासारखा आणता आला असता. माळवा नाही गेला तर आम्ही ताजा आणता, बरोबर आहे ना? मग शरीर आणताना आमच्या हातात असताना आम्ही चांगलं आणलं नसतं बघून, असं काय आणलं असतं? नाही, चोख आणलं असतं बघून. ज्या अर्थी आणता येत नाही त्या अर्थी ते दिलेलं आहे, आणि ज्या अर्थी दिलेलं आहे त्या अर्थी कोणतरी देणारा असला पाहिजे. आणि मग देणारा असला म्हणतो मग तो नेणारा पाहिजे का नको? मग ज्याची नांगरे ती नेणार का नाही? बैला सकट सोडून नेणार. माझा आहे म्हणणार, माझा आधी होती मग तुझं नांगरत बस दिवसभर. ही तो काय ज्याची वस्तू आहे तो नेईलच. तसं देह काळाचं खाद्य आहे, धन कुबेराचं आहे. अशा वाटण्या करून ठेवायच्या म्हणजे रडायची वेळ येत नाही. आणि घरच्यांना सांगायचं मी रडायसारखं काही केलेलं, माझ्या मापाची व्यवस्थित लाकडं काढून ठेवा म्हणायचे. टायरी वगैरे घालू नका. मी पुष्कळ झाडं लावलेली आहेत, त्यातली चांगली वटलेली सुद्धा तोडून बसा, चांगली तोडा असं सांग. कर्तबगार माणसाचं लक्षण आहे महाराज. शाहूराजे छत्रपती ही मंडळी आमची अशी रडत रडत मेलेली नाही, म्हणून त्यांचं नाव आज निघतंय. शाहू महाराज काय माझा आज्जा का नाव काढतोय कीर्तनामध्ये? केवढी मोठी कार्य केली त्यांनी. राधानगरी धरण केलं, मोठी मोठी कामं केली. महाराज आज देहूच्या संस्थानाला त्यांनी मदत केली. आमच्या तुकोबारायांच्या मंडपाला, मंदिराला शाहूराजांनी केली. नारायण महाराजांना कितीदा गावं इनाम दिली छत्रपतींनी. कीर्तनाची फार आवड होती त्यांना. वास्तविक जोग महाराजांची कीर्तनं त्यांनी मंडपात ऐकलेली आहेत कोल्हापूरच्या आणून. मला असं म्हणायचं आहे एवढा मोठा राजा, अगदी मोठे उपकार आहेत त्यांचे. मग अशा माणसांची आम्ही नगरीत जन्माला आलेली माणसं, आम्ही जर टाचा घासून तळमळून हात डोकं असं मोडून जर मरा लागला तर काय उपयोग आहे आमचा? आयुष्यभर बी बोटच मोडली आणि जाताना बी हातपाय वाकडं करूनच मरण्यात काही अर्थ नाही. आनंदानं देह सोडावा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. काय बरं कुणाचे? मला असं म्हणायचं आहे तुमच्या खिशातले 5 माझ्याकडे येतात, माझ्या खिशातले 5 तुमच्याकडे जातात. पैसे एक ठिकाणी कुणाचंच राहत नाही. उगाच मी साठवलं म्हणतात. साठवायला येतच नाही. त्याचं नावच आहे लक्ष्मी. सदैव ती चंचल आहे. चलन म्हणते त्याला ना हिंदीत. चलन, चलन म्हणजे चालतं, ते कधी थांबत. म्हणून लक्ष्मी तरंगभंग चपला असं म्हटलं आहे. तरंग आहे तो लक्ष्मीचा, आणि तरंग वाहतोय. वाहणाऱ्या पाण्याला तरंग म्हणतात ना, लाट.
आणि मग ती इकडं तिकडं व्यस्त होते, इकडं तिकडं इकडलं निघतं तिकडं जातं इकडं होतं, परिवर्तन होतं. यामध्ये भारतातलं पैसे वेगळं आणि तिथलं पैसे वेगळं, पण पैशातच पैसे विलीन होतात. शेवटी कोणालाही ते साठवून ठेवता येत नाहीत. म्हणून आपण फार पैसे गोळा करायच्या हिशोबात राहायचं नाही. पैसे हे व्यवहारापुरते पाहिजेत. व्यवहाराच्या पलीकडला पैसा हा आमच्या संसाराला अनुपयोगी आहे. आपल्या मापाचीच कापडं असावीत. काय चांगलं आहे म्हणून 10 मीटरचा शर्ट शिवून झालं, ते मागणं वडत येईल. मग ते धराय माणसं ठेवायला पाहिजे. मापात असावं कुठलंही. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. बरं वाटलं म्हणून महाराज पंक्तीला बसलं तर 10-20 लाडू मागून जर ह्या लागला नाही तर भिकारी झाला नाही मी. वड लागलं तेवढं खायचं आणि एखादा मागून त्यांच्याच घरात बसून खायचा, लाज सोडून. पण घरला द्या म्हणून मागायचं. युक्त आहार नेम इंद्रियाशी सार. अशी वासना शिल्लक राखत कुठंच यायचं नाही महाराज. अमुक गेलो. माणसं जुनं सांगतात, पहिल्यांदा बघायला गेलतो ती मुलगी मला नाही दिली, ती ही मुलगी म्हणून सांगतात माणसं. आता वय 70ला आलं आणि त्या काळच्या घटना आता सांगण्यात काय अर्थ आहे सांगा. म्हणजे पहिल्यांदा बघायला गेलो ती त्या पाहुण्यानं मला नाही म्हणालेली, ती हिथं दिली मुलगी. आता हे असलं सांगू सर का हरिपाठ केलेला बरा. ते भूतकाळातलं चिंतन काय करायचं आम्हाला. भूतकाळातलं चिंतन वाईट अधोगतीला नेतं. भविष्यकाळ आपल्या हातात नाही. आत्ता वर्तमानात काय चाललं आहे, मी कसा माझं काय चाललं आहे हे बघायला पाहिजे. म्हणून लोकांचं बोलण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा माईक पदार्थ रममान व्हायचं नाही. आहे ते आपल्या हातात स्वाधीन आहे तेवढे जीवन आपण जगूया. वर्तमानकाल चांगला जगूया आणि वर्तमानकालच आपल्या हातात आहे असं जाणीव ज्याला झालेली आहे त्याला 100% मरणाची चाहूल लागते. त्याच्या आधी तो सावध होतो. सावध झालेल्या पुरुषाला यष्टी मिळते. नाहीतर यष्टी जाग्यावर यायला ह्यो घरात कापडं घालायला आहे, कधी मिळेल का. आणि मग आपली चूक असायची नाही, मग यष्टी चुकली म्हणतात. यष्टी चुकत नाही, 100% हा चुकला आहे. घरातनं बाहेर पडायला वेळ केला. म्हणून आपण देखील असं चुकायचं नाही. चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकली या नोहेची कारण केला होय शेण अवघाची. पाखराने खाऊन झाल्यावर माळा घालण्यात काय अर्थ. दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश मग झाका कासे याची. उगाच आता घर पेटायला ना आता हिर काढतो JCBनं, शक्य नाही. ते घरही महाराज पेटून जाईल आणि विहीरही होणं शक्य नाही. तर सातत्यानं आहे त्या ठिकाणीच बसून प्रयत्न करायचा. पाणी लागायचं असेल विहिरीला तर 50 फूट खोदावं लागेल विवेकानंद म्हणतात. मग 50 फुटी एका जागी खोदायचं का 50 जागी फुट खोदायचं. आमचं 50 जागी फुट डबर मारा लागला. ती झाडं लावायची त्यात काय पाणी लागेल. आमची माघ महिन्याला याला मला ही काय आता बोलायचं नाही. अनेक देवता आम्ही केल्या. आता मामांच्या इथं 5-6 लाख लोक आले आता आदमापुरात. उभाराय जागा नाही. भंडारा किती टनान पडायला लागला आहे. हाय चांगला आहे, आनंद आहे, ती काही चेष्टेचा विषय नाही. पण मामा वर्तणुकीतून कळावेत. मामा ज्ञानेश्वरी रोज 300 ओव्या कळवून घेत होते. वाचत नव्हते स्वतः, पण वाचायला माणूस होता. मामाने कुणाची बाबडी बेंडले तर 2 रुपये 8 आणे ₹1.25 देऊन बेनत होते. दुसऱ्याच्या शेतात पडले तर शिरी गोळा करून बाहेर काढत होते. आणि दुसऱ्यांचा कुठलाही शाळू मोडला, वैरण काय मात्र झाली तर त्याचा मेहनताना मामा देत होते. कुणाला काटा लागल नाही लागल काटं गोळा करून पेटवूनच मामा जायचं. असला धनगर हुडकून गावल पृथ्वी तलाव. म्हणून मामांचा तेवढा दरबार सजला आहे. खऱ्या माणसाची कीर्ती होते, खोट्याची कशी कीर्ती होईल. बरं महत्त्वाचं म्हणजे मामाने बकरी राखली काय खाली राखली. माझी राखायला या म्हणतात, ही खात्यात आणि राखायला. काय माणसं विचित्र आहेत. वाईट वाटतं. मामांचा मोठा आधार आहे जगाला. आमच्या भागात एवढा महान संत झाला महाराज. कल्याण आहे आमच्या भागाचं. आम्हाला देखील म्हणजे अभिमान वाटायसारखं क्षेत्र आहे. मामा जन्माला कुठं आले, कर्मयोग मेतक्यामध्ये अकोळात जन्म. इथं आप्पाचीवाडी त्यांच्या आईचं मूळ कुलदैव आणि त्यांच्या प्रसादानं जन्माला आले मामा. हेतू काय, आज मोठा भंडारा त्यांच्या निमित्तानं होतोय. लोक सगळं करतात, पण का बरं असं वागू नये, वागायची बुद्धी का होऊ नये असं एक खंत वाटते. दुसरं काही नाही. आम्हाला खायला कमी नाही, कपडे कमी नाहीत, सगळं पुष्कळ आहे. बुद्धी का बरं स्थिर राहत नाही. मामांचं दर्शन बास आहे. एकदा घेतलं तर मामा फक्त जीवनात उतरले पाहिजे. नसू दे दुसरं
काही असू दे, मामाने जे जे सांगितलं आहे तेवढं आचारात उतरलं पाहिजे. आचारात उतरलं तरच धर्माला गती मिळेल आणि आचारात उतरलेल्या माणसाचीच परमार्थात प्रगती होते. आचरण ज्याचं सरळ राहिलेलं नाही तो परमार्थात दुरुस्त होत नाही. भजन म्हणेल, हरिपाठ म्हणेल, खरं चित्तशुद्धी होत नाही. मग कीर्तन सांगितलं तरी का मग हे जुळणी करून सांगायचं आहे, गोळा करून. चित्तस्थार्यावर नसलं तर शुद्ध काय व्हायचं आहे सांगा. म्हणून कला वेगळी आणि भाव वेगळा. कला शिकाय येतील, भाव शिकता येत नाही. कळा शिको येती, प्रेम नाही कोणा हाती. मीराबाईंच्याजवळ प्रेम होतं, तुकोबारायांच्याजवळ प्रेम होतं, कला नव्हती. ही कला करणारी गेली सगळी. भावनेनं जो टिकला तोच देवापर्यंत जाऊ शकतो. म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. भाव धरील तया तारील पाषाण, दुर्जना सज्जन काय करी. म्हणून भावनेनं आम्ही परमार्थ करूया. एका मरणात आमचं काम होऊन जाईल. अविनाशी पदार्थ फक्त एक देवच आहे. देवाची संगत केली तर तोही आम्हाला अविनाशी बनवेल. विनाशी जगतात क्षयशील पदार्थात काय बरं आम्ही मोहून राहायचं. तेव्हा हा मोह सगळा टाळायचा. टाळण्याकरता विचाराची गरज आहे. विचार कशासाठी आहे? ईश्वर प्राप्तीसाठी आहे. ईश्वर का प्राप्त करून घ्यायचा? तर सुखरूप व्हायचं आहे म्हणून. सुखरूप का व्हायचं? तर तो आपलं मूळ रूप आहे म्हणून आपलासा करायचा. फक्त नाही असा भास झाला आहे आम्हाला, भ्रम झाला आहे. तो भ्रम एकदा निघाला की देव मीच आहे असं कळून येईल. असा एक उच्च अवस्था आम्हाला लाभावी. तुकोबारायांनी आमच्यावर अशी कृपा करावी. आमचा परमार्थ सिद्धीला जावावा. आज एकादशीच्या हरिदिनीच्या निमित्तानं महाराज सगळे तुम्ही व्रतस्थ लोक आहात, नेम पाळणारी मंडळी आहात, चांगलं चांगलं ऐकलेली मंडळी आहात. उत्तरोत्तर वैराग्य वाढावं, उदास व्हावं. हा या संसारात फारसं रमू नये. काय गोष्टी होतच जातील. आनंदानं दुजोरा द्यायचा, बोलायचं, मुलांच्याबरोबर चांगलं बोलायचं, घरचं चांगलं बोलायचं, पण फार मन त्यात रमवत बसायचं. एखादी जपमाळ घ्यायची, एखादं घोंगडं घ्यायचं आणि आपण जपाला लागलेलं बरं. म्हणतील 4 दिवस हे आता स्वांग करायला लागला आहे. 5व्या दिवशी कोण चिडवत नाहीत महाराज. अनुभव आहे माझा. मोठ्यानं ज्ञानेश्वरी वाचून बघा. 2 दिवस म्हणतील आज काय बुवा जरा तरपासला आहे म्हणतात म्हणणार, पण होत आहे, होत राहील. चांगल्या गोष्टीला महाराज जरासा त्रास आहे, होत राहील आणि करत राहूया. त्या निमित्तानं महाराज महिन्याला वारकरी वारीला जाणारं गाव आहे तुमचं. भाग्यवान आहे. एक जरी वारकरी महिन्याचा भेटला तरी पुण्य आहे गावाला महाराज. असं तुम्ही समजू नका. वाया जाणारं काहीच नाही. तुमच्या गावची सेवा तिथं दखल होते तीर्थक्षेत्रावर. माणसांना किंमत कळत नाही उपासनेची. उपासना दांडगे आहे सगळे. ज्ञान काय कळवून घेता येईल, पण उपासना करायची कुणी? सगळं आहे आमच्याकडं. आता आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी यायची तयारी आहे. खरं सवड आहे काय कुणाला पंढरला जायची? मसरं आडवी आहेत, ट्रॅक्टर आडवं आहेत, शीतं आडवी आहेत. आम्हाला बांधलं आहे आमच्याच घरचे आहे. लोक काय करते का? रस्तं मोकळं नाही तर रस्तं मोकळं आहेत, गाड्या मोकळ्या आहेत, त्याल मोकळा आहे, सगळं आहे. खरं म्हशी आहेत म्हणते, जबाबदारी आहे. आणि मग ही जबाबदारी म्हणजे संसार आहे. आणि हा डोक्यात बसलेला परमार्थाला अडचण आणतोय. म्हणून हा संसार सगळा असते विचारानं बाजूला काढूया. मसरही काहीच नाही, पाहिजेत ते. फक्त व्यवस्था लागून राहायची आणि मन त्यातून बाहेर काढायचं. एवढा विचारपूर्वक आम्ही काय प्रयोग करूया. आणि हा प्रयोग म्हणजे साधना. साधना म्हणजे काय टाळ वाजवत बसणे असं नव्हे. साधना म्हणजे मनाची एक बैठक बसवायची, जबाबदारीनं ती पार पाडायची. एवढा आज जप करणारच, एवढ्या ओव्या वाचणारच, एवढ्या अभंग आज म्हणणारच असं म्हणून महाराज भजनाला बसायचं. देवाला आमंत्रण देऊनच सगळ्या गोष्टी करायच्या. मनाला येईल तसं परमार्थ करण्यात काय अर्थ नाही. देवाला साक्षीनं बोलवायचं. मिनिटभर आधी हात जोडायचे. येतो देव महाराज. कुठंही तुम्ही बसलेल्या ठिकाणी येतो बैसलिया ठाया, असने व्यापी देवराया. आणि निर्मळते काय अधिष्ठान याचे. तुम्ही चित्त शुद्ध करून शेतात जरी हाक मारली, तुकडा हातात असताना अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटल्या देव येतो. पण अशी भावना मात्र आपण आढळ केली पाहिजे. नाहीतर मग हे पोरखेळ होतंय म्हणतात. आणि मग सगळ्याच भावना जर आम्ही सोडल्या तर देव यायला तयारच नाही. त्याला हाळी मारते माणूस येत नाही महाराज भांगला आहे बोलविल्याशिवाय. देव कसा येईल बोलविल्याशिवाय सांगा? बोलवाय तरी पाहिजे. म्हणून एक बोलूया. बोलावा विठ्ठल तेवढ्यासाठी दे. करावा जीवभाव म्हणतात. पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवभाव. ही साधना तुमच्याकडून व्हावी अशी एक विनंती करून शेवेला विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.
विसरे उत्तम चिवरे कीर्ती मागे ये रतिमाईक दुःखाची जनिती नाही आदी अंत्य अवसानी. एक परब्रह्म, त्यालाच तुम्ही ईश्वर म्हणता, त्यालाच तुम्ही देव असं म्हणता. तो सगुण साकार रूप धारण करतो. काही म्हणा, पण त्याची एक सत्ता कळावी. त्या व्यतिरिक्त माया आहे. हे दोन पक्ष आहेत, एक ब्रह्म आणि एक माया. मायेचा पक्ष विनाशी आहे, परब्रह्माचा पक्ष अविनाशी आहे. आम्ही परब्रह्माचे सगळे अंश आहोत असं एक कळावं. या व्यतिरिक्त जे काही विषय सुख आहे हे सगळं नाशवान आहे. आणि मग अविनाशी का बरं होऊ नये, म्हणून अविनाश त्याचं नाव घेत आपण राहूया. लावी मना पिसे, दुसरं कसलंही वेड लावून घ्यायचं नाही. देवाच्या नावाचं वेड लागावं. सदैव विठ्ठल विठ्ठल म्हणत राहूया. अंतिम परीक्षा अशी आहे की मरणाच्या अंतिम घटकेला सुद्धा श्वासाबरोबर राम असा उच्चार यावा. रामकृष्ण म्हणता जाऊ माझा प्राण, हेच दान मागत असे तुकोबराय म्हणतात. हेच मी दान मागतो देवा. मरणाच्या शेवटच्या घटकेपर्यंत एवढा अभ्यास करूया. आता मग सगळं अभ्यास होते आणि शेवटला लक्षात येत नाही, काय होतं आहे, अडचण पडते. म्हणून राम लक्षात यावा अशा रामाचा अभ्यास करूया. राम 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 राम, दुसरं सगळं निघून जावं. फक्त एक राम वाचेमध्ये बसावा. आणि मग वाचेत एकदा नाम बसलं की मग हकारोनी सांगे तुका नाम घेता. तुकोबराय ओरडून सांगतात, नाव घेतल्याशिवाय राहू नका. आम्ही नाव घेत राहूया. एक दिवस महाराज आम्हाला काय गती मिळायची ते देवाला ठाऊक, आम्हाला काही कळालेलं नाही. पण आमचा रस्ता मात्र चुकलेला नाही एवढं खरं आहे. मांजर कसं बसतंय बघा कपाटाकडं टक लावून, कवा एकदा आडना निघतोय, कवा दूध प्यायला मला मिळेल. तसं आम्ही देखील एक दिवस या वाटेवर बसलेलो आहे. कधीतरी आम्हाला देव भेटेल. हा मार्ग मात्र चुकलेला नाही. पंढरीची वाट ज्याला मिळाली त्याचा उद्धार झालेलाच आहे असं लक्षात ठेवायचं. गळ्यात ज्याच्या माळ आलेले आहे त्यानं कसलीच चिंता करायची गरज नाही. एक ना एक दिवस महाराज त्याचा परमार्थ सिद्धीला जाईल. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग. भरवशानं सांगतो पांडुरंग तुम्हाला भेटेल. खरं ही वाट मात्र सोडायची. रस्ता सांगताना सांगतात की सरळ जायचं, इकडं तिकडं अजिबात जायचं, त्या गावातच जातं. आणि ह्यो तंबाखूमुळे जर डावीकडं वळला तर कुठल्या गावात जाईल काय सांगता यायचं. तसं आम्ही कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी पडून जर चुकीच्या गावाला गेला तर तेल सपेल, वाया काळ जाईल आणि आपला दिशाहीन प्रवास होऊन जाईल. म्हणून एक दिशा फक्त देवाची धरूया आणि ती पार पडण्याकरता पांडुरंगानं बळ द्यावं. महाराज ईश्वर कृपा झाल्याशिवाय परमार्थ सिद्धीला जात नाही. ईश्वराची कृपा व्हावी, आमच्याकडून उपासना घडावी, देवाची बारीक सारीक सगळी कार्य करायची आनंदाने. कोण माणूस म्हणतोय म्हणून राग माग धरायचा, देवासाठी म्हणून इथं यायचं देवळात. काय तिथं का आता आम्हाला भांडणं करायची आहे. घडेल तेवढं म्हणायचं, घडेल तेवढं वाढवायचं भजन, घडेल तेवढी सेवा करत राहूया. माणसांचंही असंच चालायचं. कनिष्ठ श्रेष्ठ हे भाव राहायचे. आपण ईश्वराच्या आनंदाप्रत्यर्थ आमच्या आनंदासाठी सेवा करत राहूया आणि आमचा उद्धार ठेवलेलाच आहे अशा भावनेनं परमार्थात उतरूया. झालेली सेवाही तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेनं जसा बुद्धीला विलास होईल तसं बोललो. ही सेवा चरणावर पांडुरंगाच्या अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.